नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर आजचा व्हिडिओ असा आहे, म्हणजे मला इंस्टाग्रामवरच्या DM नुसार माझा व्हिडिओ आहे. आणि DM असे येतात की तुम्ही आमच्याशी का बोलत नाही. त्याचं कारण असं आहे. तर बोलायला काहीच हरकत नाही, तुम्ही माझे फॅनच आहात. फॅन म्हटल्याऐवजी तुम्ही माझे कुटुंब आहात. आणि इंस्टाग्रामवरती खूप मोठं माझं कुटुंब तयार झालं आहे, म्हणजेच माझी फॅमिली. तर बोलायला काहीच हरकत नाही. पण कसं आहे, बोलायला गेलं ना तर समोरच्या व्यक्तीची अपेक्षा वाढत असते आणि त्याला असं वाटत असतं की तिनं अजून माझ्याशी बोलावं आणि मग तो दुसराच काहीतरी विचार करत असतो. आणि मग दुसऱ्या व्यक्तीला असं वाटतं की ती त्याच्याशी बोलते आणि माझ्याशी बोलत नाही. आणि मग त्याच्यामुळे त्याच कारणाने मी जास्त बोलायला कोणाशी मागत नाही. आणि लोक कसं त्याचं वाईट अर्थ काढतात आपल्या बोलण्याचा. त्याच्यामुळे मी प्रत्येकाच्या कमेंटला मी हे लाईक करत असते. आणि एखादी कमेंट आपल्याला खूप आवडते बघा. म्हणजे आता एवढं मोठं कुटुंब आहे इंस्टाग्रामवरती. तर मी बऱ्याच लोकांना आज 3-4 वर्ष झालं मी इंस्टाग्रामवरती आहे. तर मी बऱ्याच लोकांना खूप चांगल्यापैकी ओळखते. आणि हे जे कमेंट असतात आपण बरोबर लक्षात असतात, त्यांची ठरलेलीच कमेंट असते ती माझ्यासाठी. आणि मग असं आपण म्हणजे कमेंट बघायला जातो, लाईक करायला जातो, तेव्हा असं वाटतं का अरे त्याची कमेंट का आली नाही, त्याची कमेंट का आली नाही विचार पडतं. आणि अरे कमेंटच आलेली नाही त्याची, असं वाट बघत असतं ना. मग त्याच्यामुळे ना मला ना सगळे लोक आठवतात. आणि मी कोणाला रिप्लाय देत नाही, तर त्याचा कोणी राग मानू नका. कारण मला पण समजून घ्या तुम्ही. कारण एवढ्या लोकांशी बोलणं शक्य होत नाही. पण जेवढं जमेल तेवढं मी प्रत्येकाचे कमेंट वेळ काढून वाचत असते आणि कमेंटला लाईकही करत असते. फक्त बोलणं मला शक्य होत नाही. आणि माझा हा पहिल्यांदाच लॉंग व्हिडिओ आहे. इंस्टाग्रामच्या DM नुसार यूट्यूबला मी व्हिडिओ पोस्ट करत आहे. तर जावा यूट्यूबला आणि माझा व्हिडिओ बघा. आता इथून पुढे माझे लॉंग व्हिडिओ येतील यूट्यूबसाठी. मला बोलायला काही सुचतच नाही काय बोलायचं आहे ते. तर काही चुका होतील तर तुम्ही मला सांगा, म्हणजे काय सुधारणा करायच्या, काय नाही. काय चुका झाली तर मला तुम्ही सांगा. बस. बाय.